महाराष्ट्राने भारतीय अभिनय कलेला जे काही उत्तमोत्तम नट दिले त्यातलं एक मोठं नाव म्हणजे विक्रम गोखले। नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सगळ्याच माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला। 30 ऑक्टोबर 1945 रोजी पुण्यात त्यांचा जन्म झाला। घरातूनच त्यांना अभिनयाचा वारसा लाभला होता। त्यांची पणजी म्हणजेच दुर्गाबाई कामत या भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या। विक्रम गोखले यांची आजी म्हणजेच कमलाबाई गोखले यांनीही सिनेमात काम केलं होतं। त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे सिनेमा आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय गायक आणि अभिनेते होते। असा तब्बल 3 पिढ्यांकडून विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा लाभला होता। पुण्यातील भावे हायस्कूल आणि वीर वेलणकर हायस्कूल इथून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं। पुढे मग ते गरवारे महाविद्यालयात शिकले। त्यांनी बाल कलाकार म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली। आग्र्याहून सुटका, राजसन्यास, बेबंदशाही अशा अनेक नाटकांमधून त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केलं। घरातून कलेचा वारसा मिळाला असला तरी त्यांनी त्याचा फायदा काम मिळवण्यासाठी कधीही घेतला नाही। ते कायमच स्वतःला सिद्ध करत राहिले आणि मनोरंजन क्षेत्रातलं आपलं स्थान भक्कम करत गेले। सुरुवातीच्या काळात मुंबईत येऊन काम मिळवण्यासाठी त्यांनी कधी टॅक्सी चालवली तर कधी लग्नांमध्ये भांडी धुतली। जमेल त्याच्या घरी राहून त्यांनी सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात रात्र घालवली। वाहतो ही दुर्वांची जोडी या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवलं। मात्र त्यांना नट म्हणून ओळख मिळाली ती बॅरिस्टर या नाटकामुळे। हे नाटक त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं। त्यांचा अतिशय संयत अभिनय त्या काळी चांगलाच चर्चेचा ठरला होता। पुढे मग त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं। अपराध मीच केला, वेगळं व्हायचंय मला, रसवंदी, स्वामी, मकरंद राजाध्यक्ष, नकळत सारे घडले, महासागर, जावाई माझा भला, दुसरा सामना, के दिल अभी भरा नहीं, कल्पवृक्ष कन्येसाठी अशा अनेक नाटकातील भूमिकांना त्यांनी आपल्या उत्तम अभिनयानं जिवंत केलं। नाटकावर त्यांचं विशेष प्रेम होतं। मात्र अखेरच्या काही वर्षांमध्ये त्यांना घशाचा त्रास व्हायला लागल्याने त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली होती। त्यांनी कधीही एकच एक माध्यम श्रेष्ठ असं मानलं नाही, त्यामुळेच ते सिनेमातही तितकेच रमले। एकाच वेळी त्यांनी हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं। परवाना या हिंदी सिनेमात त्यांनी इन्स्पेक्टर साकारला। अनोळखी हा त्यांचा नायक म्हणून पहिला मराठी चित्रपट। बाळा गाऊ कशी अंगाई या सिनेमात त्यांनी वसंत ही महत्वाची भूमिका केली होती। यातील त्यांचा परफॉर्मन्स अत्यंत संस्मरणीय ठरला। हर हर गंगे या पौराणिक सिनेमात त्यांनी राजा भगीरथाची भूमिका केली। विक्रम वेताल या फॅन्टसी हिंदी सिनेमात त्यांनी विक्रमाची भूमिका केली। कळत नकळत सिनेमात त्यांनी साकारलेला मनोहर देसाई कोण बरं विसरू शकतं। माहेरची साडी हा त्यांच्या करिअरमधील अत्यंत गाजलेला सिनेमा। यात त्यांनी बापाच्या भूमिकेत अभिनेता म्हणून आपला दमदारपणा सिद्ध केला। खुदा गवा सिनेमातही त्यांनी काम केलं। मुक्ता हा त्यांचा एक महत्वाचा सिनेमा। हम दिल दे चुके सनम या सिनेमात त्यांनी पंडित दरबार ही भूमिका केली। या सिनेमामुळे त्यांना हिंदी बेल्टमध्ये खूपच प्रसिद्धी मिळाली। वजीर हा त्यांचा अभिनयासाठी ओळखला जाणारा एक महत्वाचा सिनेमा। नटसम्राट सिनेमात त्यांची नाना पाटेकर यांच्यासोबतची अभिनय जुगलबंदी पाहण्यासारखी। गोदावरीमधील त्यांच्या भूमिकेचं खूपच कौतुक झालं। फुलराणी हा त्यांचा प्रदर्शित झालेला अखेरचा सिनेमा ठरला। हा सिनेमा त्यांच्या मृत्यूपश्चात प्रदर्शित झाला होता। काळाची पावलं ओळखून त्यांनी टीव्हीवरही आपली ठळक उपस्थिती दर्शवली। वेगवेगळ्या मालिकांमधून ते प्रेक्षकांसमोर येत राहिले आणि टीव्ही सारख्या माध्यमातूनही संयत अभिनय करून सर्वांना चकित करत राहिले। या सुखांनो या, अग्निहोत्र या त्यांच्या काही मराठी उल्लेखनीय मालिका। तुझेच मी गीत गात आहे ही त्यांनी अभिनय केलेली अखेरची मालिका। सह्याद्री वाहिनीवरील दुसरी बाजू आणि एबीपी माझावरील सिंहासन या कार्यक्रमांचे ते होस्ट होते।
गोखले यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केलं. आघात या 2010च्या सिनेमातून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केलं. या सिनेमाला समीक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. या सिनेमासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 2013 मध्ये त्यांना अनुमती या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार लाभला. वजीर या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तर नटसम्राट मधील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. रंगभूमीवरील योगदानासाठी त्यांना विष्णुदास भावे जीवन गौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. संगीत नाटक अकादमी पुरस्कारही त्यांना लाभला होता. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं. हरिभाऊ साने जीवन गौरव पुरस्कार, पुलोत्सव सन्मान, चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. सामाजिक बांधिलकी जपणं हा त्यांच्या घराण्याचा एक महत्वाचा गुण. हा गुण गोखले यांनी आपल्या अखेरपर्यंत सोडला. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले आपल्याला मिळालेल्या पैशातून सैनिकांना मदत करायचे. गोखले यांच्याही मनात सैनिकांबद्दल कायमच नितांत आदर असायचा. त्यामुळेच सैनिकांबद्दल कुठे काही अपशब्द बोलला गेला तर ते कोणताही मुलाहिजा न ठेवता व्यक्त व्हायचे. आपल्या कमाईतील एक मोठा हिस्सा ते सैनिकांसाठी खर्च करत असत. कर्तव्यावर जखमी झालेले सैनिक, अपंगत्व आलेले सैनिक आणि त्यांची कुटुंब यांना गरजेच्या वस्तू पुरवण्याचं काम ते आपल्या संस्थेमार्फत करायचे. शिवाय अनाथ मुलं, कुष्ठरोग्यांची मुलं यांच्यासाठी शिक्षणाचीही ते व्यवस्था करायचे. गोखले यांनी पुणे विद्यापीठाला आपल्याकडची अनेक पुस्तकं दान केली होती. आपल्या अनुभवाचा फायदा नवीन पिढीलाही व्हावा यासाठी ते सतत धडपडत असायचे. त्यासाठी ते अभिनयाच्या कार्यशाळा घ्यायचे. त्यातही आवाजाच्या कार्यशाळा हा त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय होता. कोणत्याही विषयावर ते आपली भूमिका सडेतोडपणे मांडायचे. सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वात आधी सोडवले जावेत या मताचे ते होते. आपल्या वक्तव्यांनी ते कधी कधी वादातही अडकत असत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी कायमच पुरस्कार केला. सैनिक क्षेत्रातील गैरप्रवृत्तीला कंटाळून त्यांनी तब्बल 7 वर्ष या क्षेत्रातून संन्यास घेतला होता. आपण केलेल्या कामाबद्दलच्या मोबदल्यासाठी लोकांकडे पुन्हा पुन्हा हात पसरणं आणि तो मोबदला योग्य वेळी न मिळणं ही त्यांना कायमच खटकणारी गोष्ट होती. 1975 मध्ये त्यांनी वृषाली यांच्याशी विवाह केला. त्यांना 2 मुली आहेत. 26 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांचं वयाच्या 77व्या वर्षी पुण्यात निधन झालं. पुणे विद्यापीठामध्ये त्यांच्या नावाने अध्यासन सुरू केलं जाईल अशी घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निधनानंतर केली होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 70 पेक्षाही अधिक सिनेमांमध्ये काम केलं. मिळालेलं काम पूर्ण ताकदीनं निभावायची त्यांची वृत्ती होती. त्यामुळेच ते आपल्या अभिनयात चाल ढकल करत नसायचे. त्यांनी निवडलेले सगळेच सिनेमे उत्तम ठरले नाहीत, मात्र त्यातील त्यांचा परफॉर्मन्स कायमच उच्च दर्जाचा राहिला. अभिनयात कायमच उच्च दर्जाचा अट्टहास ठेवणारे महान अभिनेते विक्रम गोखले यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्सकडून मानवंदना. आपल्याला त्यांनी साकारलेली कोणत्या सिनेमातील भूमिका प्रभावी वाटली हे आम्हाला नक्की सांगा.